म्हणजे मुलांनी प्रश्न विचारू नये याचं आपण लहानपणापासून त्यांना ट्रेनिंग देतो आणि त्यामुळे आपल्या समस्या सुटतच नाहीत, जशा आहेत तशाच आहेत. आम्ही लहानपणापासून रेल्वेचं स्वप्न बघतोच आहे. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला असं वाटतं की आपल्याकडे भ्रष्टाचार या गोष्टीवर बोलायला लोकांना खूप आवडतं. रस्ते, खड्डे याच्यावर बोलायला खूप आवडतं. पण तुम्ही कधी विचार केला की आता तुम्ही विजेतलं तर तुमच्या एवढं कोणालाच कळत नाही. वीज आमच्यासाठी प्रकाश आहे, तुमच्यासाठी समस्या आहे. तर विजेचे दुष्परिणाम तुमच्या एवढे कुणालाच नसतील माहिती. पण आपल्याकडची जी टेंडन्सी, आपल्याकडे म्हणजे लोकांचा स्वभाव कसा आहे, लाईट गेल्यावर लोक काय करतात? जर घरात लाईट गेली तर लोक शेजारच्या घरात जाऊन बघतात, डोकं बाहेर जातो बघतो, किंवा पोराला विचारतो त्यांच्याकडे गेली का. जर त्यांच्याकडे गेलेली असेल तर आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही, फक्त शेजाऱ्याकडे लाईट गेली पाहिजे, आपला प्रश्न सुटला. आता लाईट गेल्यावर प्रश्न कुणाला विचारायचा असतो? MSCBला विचारायचं, अदानीला विचारायचं, ज्याला कोणती कंपनी असेल त्याला विचारायचं. आपण कुणाला विचारतो? बायकोला. लाईट गेली का? अरे ती का गौतम अदानी आहे आणि काय करणार आहे समजा, हा हो म्हणली समजा. म्हणजे जागचा उठायचं पण नाही. म्हणजे हा प्रश्नाचा शोध घेणं, तक्रार करणं या गोष्टी तर आपल्याला लांबच्याच आहेत. लाईट गेली का ग, विषय संपला. तर ही जी तक्रार न करणं आहे, लाईट गेली विषय संपला. बरं, आपल्याकडे आलाय मोबाईल. म्हणजे हा मोबाईल कशासाठी आलाय की आपले प्रश्न लवकर सुटावेत, जग जवळ येईल. ह्याच्यामुळे आपण मित्र लांब करत चाललोय. बरं, हा आपण काय म्हणतो की हा स्मार्टफोन आहे, हा वारंवार बदलत चाललाय, स्मार्ट होत चाललाय. पण त्याच्याबरोबर आपण मूर्ख होत चाललोय, आपल्या लक्षात येत नाही. मोबाईल स्मार्ट, माणूस मूर्ख. मोबाईल अजून स्मार्ट, माणूस अजून मूर्ख. या मोबाईलला पूर्वी फक्त पुढचा कॅमेरा होता, आपण लोकांचे फोटो काढू शकायचो. तोपर्यंत माणसं जरा गुन्हाने वागत होते. म्हणजे ताजमहाल दिसलं तर ताजमहालाचाच फोटो काढायचे, मंदिर दिसलं तर मंदिराचाच फोटो काढायचे, गार्डन दिसलं तर. पण आता हे ताजमहालाचा फोटो काढताना हे मध्ये येतोय सेल्फी आल्यापासून असा. अरे तू बाजूला हो, ते ताजमहाल आहे, तू लय भंगार दिसतोय मध्ये, का तू ताजमहालाच्या समोर पाहिजेस? बरं, सगळ्यांना ते सेल्फी, त्या सेल्फी मध्ये तिथपर्यंत पण अडचण नव्हती. मग नंतर आले फिल्टर, मग ते इंस्टाग्राम, मग ते सगळे प्लास्टिकचे चेहरे दिसायला लागले. सगळ्यांचे फोटो सारखे, सगळेच गोरे, सगळे पांढरे फटक, पालीच्या पोटासारखे, सगळे पांढरे, पूर्ण प्लास्टिक. काय त्याच्यात सौंदर्य मला अजूनपर्यंत कळलं नाही. म्हणजे खरा सुंदर माणूस कसा असतो, म्हणजे खरा सुंदर मुलगा मुलगी कशी असते? खरा सुंदर मुलगा मुलगी माझ्या मते किंवा जगात सगळ्यांच्या मते, मी सांगतो तुम्हाला पटतं का बघा. मुलगा खरा सुंदर कधी दिसतो, मुलगी खरी सुंदर कधी दिसते? जेव्हा तो किंवा ती त्याच्या आई वडिलांसारखे दिसतात. जर तुम्ही तुमच्या आई वडिलांसारखे दिसला तर तुम्ही सुंदर. जर तुम्ही तुमच्या आई वडिलांसारखे न दिसता चायनीज, कोरियन, जपानी लोकांसारखे प्लास्टिक सारखे, डाऊट घ्यायला जागा, हे लक्षात ठेवा. गपचूप सावळे दिसले पाहिजे, गपचूप काळे दिसले पाहिजे, गपचूप पांढरे दिसले, जे घरचे आहेत तसेच दिसले पाहिजेत, तर ते सुंदर वाटतात. कारण ते विथ प्रूफ वाटतात. उगाच काहीतरी आपलं फिल्टर लाव, 10-15 दिसायचं ते पांढरं फटक, आणि ते बघून जेव्हा आपण लग्नाला पोरग बघायला येते, नाही तर पोरगी बघायला येते, तेव्हा अवतार बघून म्हणजे हे होईल. माणसानी, सरकार तुमच्यासाठी काही करो न करो, मला सरकारचं सगळ्यात जास्त कौतुक कुठल्या योजनेचं वाटतं सांगू का तुम्हाला?
मला सरकारचं सगळ्यात जास्त कौतुक वाटतं, सरकारने आधार कार्ड बनवलं. कारण माणूस त्याच्यावर जसा दिसतो तसा जगात कुठंच दिसत. तुमची ओरिजिनल आयडेंटिटी काय आहे? तुम्हाला लय मस्ती आली, तुम्हाला लय वाटलं की मी लय मोठा आहे, मी लय कमवलंय, मी लय स्टार आहे, मी अमुकच आहे, मी तमुकच आहे. पाकिटातलं आधार कार्ड काढायचं आणि बघायचं तू कोण आहे, तुला लगेच कळतं. रोज सकाळी आधार कार्ड बघायचं, माणूस जमिनीवरच येतो. ही जी टेक्नॉलॉजी, हे जे तंत्रज्ञान आहे, हे आपल्याला काहीतरी क्रिएट करा, काहीतरी नवीन बनवायला दिलेलं आहे. आपण नवीन काहीच बनवत नाही. जे व्हॉट्सअपवर येतं ते पाठवून, जे व्हॉट्सअपवर येतं ते पाठवून, म्हणजे शुभेच्छा सुद्धा आपण लिहित नाही. ते माणूस गेला तर RIP लिहितात. मी किती खतरूड झालोय आपण. म्हणजे तासभर आपण स्मशानभूमीत वाट पाहणारे लोक आहेत. हे आला का, तो आला का, त्याच्यानंतर फुटली का कवटी, तवर वाट बघणारे लोक आहेत आपण. त्याच्यात पुन्हा कोणीतरी शहाणा भाषण करतो, आज इथे जमलेले सगळे अमुक तमुक तमुक, ते पण आपण ऐकतो. इतका वेळ असणारी माणसं आणि मोबाईलवर मेसेज काय करतायत आता, RIP. तरुण पिढी आपल्याला असं वाटतं रोमॅन्टिक होत चालली. काय प्रेम, काय कपडे, काय एकमेकांना मेसेज काय करत आहे, पूर्ण I love you सुद्धा नाही. काय शॉर्ट फॉर्म आलाय, ILU. आणि हे पोरं काय म्हणतात पोरींना, माझं तुझ्यावर आबाळा एवढं प्रेम आहे. अरे नालाय का, तू I love you पूर्ण लिहित नाही, तू आबाळा एवढं प्रेम कधी करणार आहेस? लय मोठं मन लागतं त्याला. तुला 2 ओळी लिहिता येत नाहीत अजून. पण ही जी गोष्ट आहे, ही जी कृत्रिमपणा आपल्यात येत चाललं आपल्या भाषेत, म्हणजे धड सॉरी लिहित नाहीत, SRY. थँक्सचा तो विषय नाही. आपण म्हणजे फार जुनी पण माणसं नाही होत आपण, की समजा वडिलांनी पाणी दिलं तर आपण गहिवरून जायचो ना. तुम्ही विचार करा की बापाने समजा पाणी दिलं मुलाला, तर बाप रे बक्षीस मिळाल्याचा आनंद. आता बाप पाणी देतो पोराला, घे बाळा. पोरगं काय म्हणतो, थँक्स. अरे थँक्स आहे का धमकी आहे? हे कोणतं थँक्स आहे तुझं? पाय लागला, आपण काय करायचं, पाया पडायचं. काही गरज नव्हती ना बाकी माफी मागायची. आता काय, सॉरी. हे असतं सॉरी. सॉरी म्हणण्यात पण किती आपण भंगार झालेलो. नाही, हे जे सगळे आपले एक्सप्रेशन बदलत चालले, हे जे आपण दुसऱ्या भाषेतून शिकत चाललोय, हे आपल्याला माणूस म्हणून बिघडवत चाललंय. एक किती सुंदर गोष्ट आहे की आपण कोणाला पाय लागलं तर आपण पाया पडायचो, त्याच्यात आपुलकी निर्माण व्हायची. तो माणसाचं आपलं काही ओळख नसली तरी पण त्या माणसाला बरं वाटायचं. या सगळ्या गोष्टी माणसं एकमेकांकडे बघून हसणं सुद्धा विसरून गेलेत. आता कॉपी करायची, नक्कल करायची, मग लोकांची किती करायची. आपण शिक्षण किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या आहेत, पण आपण आता नकला जास्त करतो शहरांच्या किंवा पश्चिम युरोप अमेरिकन लोकांचे. म्हणजे त्या सेल्फी काढताना पोरं, प्रत्येक पोरग बघा हे असं, हे असले का फोटो काढतात मला कळत नाही. असं त्याच्यात फक्त बिडी धरा तो, आणि पोरी त्या ओठाचा चंबू करून काहीतरी पाऊट का फाऊट म्हणतात. सगळ्या पोरींचे सेम फोटो. आपल्या त्याच्यात क्रिएटिव्हिटी पण नाही, काहीच नाही. पण हे सगळं करताना म्हणजे हे असले फोटो काढा, हे नक्कल करा. म्हणजे बऱ्याच कॉलेजेसमध्ये मी गावागाव म्हणजे ग्रामीण भागातल्या कॉलेजमध्ये पण पाहिले, मुली आता एकमेकांना असं करून मिठ्या मारून भेटतात. कुठे, अरे तू 1 तासापूर्वी भेटली, पुन्हा लेक्चर संपलं की पुन्हा तशीच भेटली, एवढा काय उत्साह आहे? बाकीचे भेटतात म्हणून आपण पण तसं करायचं, ह्याला काय अर्थ आहे? म्हणजे मी असं म्हणत नाही की तुम्ही इंग्रजी शिकू नका किंवा त्या संस्कृतीत, पण आपल्यात काय बदल होत झाले याचा अभ्यास केला, याचं निरीक्षण केलं पाहिजे की आपण किती बदलत चाललो या भाषांमुळे किंवा या लोकांच्या संस्कृतीमुळे.